जयेश बऱ्याच दिवसांनी त्याच्या गावी आलेला. गेल्या 5 वर्षात गाव किती बदललेलं दिसत होतं. बऱ्यापैकी सुधारलेलं दिसत होतं. प्रगती झाली म्हणायची. पण ती एक जागा मात्र अजूनही तशीच होती, जशी 5 वर्षांपूर्वी होती. तिथे काळ जणू थिजला होता. एस टी स्टँडपासून साधारण फर्लांगण अंतरावर एक जुना फोन बूथ होता. जयेशच्या लहानपणी तो चांगल्या स्थितीत होता, पण आता त्याची रया गेली होती. त्याच्या भोवताली एक अनामी गूढ छाया असल्यासारखी वाटत होती. त्याच्या काचा अजूनही शाबूत होत्या. आतमधील फोन देखील चांगल्या स्थितीत होता. एवढ्यात तेथे पोलिसांची गाडी आली. त्यांनी तिथे हजर असलेल्या लोकांची चौकशी सुरू केली. ही काय नवीन भानगड? जयेशला काही कळेनासे झाले. तो गावात आला. गावात पूर्वीसारखी चलबिचल नव्हती. पूर्वीचा गाव कसा आपल्याच मस्तीत असल्यासारखा बिनधास्त होता, पण आता मात्र कोणाच्या तरी दहशतीखाली असल्यासारखा वाटत होता. तो घरापाशी आला. पडवीत तात्या तंबाखू मारत बसलेला. जयेशने धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याला अचानक आलेलं पाहून तात्याही आश्चर्यचकित झाला. जयेशला मुंबईची हवा मानवली नव्हती. तात्यांच्या मते तो अगोदरपेक्षा फारच रोडावला होता. जयेश पडवीत टेकतो न टेकतो तो तालुक्याच्या पोलिसांची जीप माघारी जाताना दिसली. तात्या, हे पोलीस कशाला आलेत गावात? अरे, मागल्या वर्षापासून तालुक्याच्या ठिकाणी माणसं गायब व्हायला लागले. जे गायब होतात त्यांच्या घरी अगोदर रॉंग नंबरवरून फोन येतो. तो कोणाचा, कसला, काय बी म्हणत नाही. पण माणूस गायब झाल्यावर त्या माणसाचा आवाज नंतर त्याच्या घरच्या फोनवर यायला लागतो. पोलिसांनी नंबर चेक केला. तो तालुक्याच्या त्या जुन्या फोन घराचा निघाला. आता कोण मस्करी करतंय की काय, ते काय बी अजून समजलेलं नाही. तात्या, फोन घर नसतंय, ते फोन बूथ म्हणतात त्याला. काही का असं ना, पण ते फोनचं घरच आहे. आणि त्याचं बी. त्याचं म्हणजे कोणाचं? अरे जया, तू कधी आला बाबा? तुम्ही बी ना बोलत बसला का इथे? मला सांगायचं नाही का? आईला कोणीतरी आल्याचे चाहूल लागल्यानं ती कोण आलं ते बघायला बाहेर आलेली. जयेशचं नाव ऐकताच काकीही हातचं काम टाकून पळत आली. तात्यांचं बोलणं तिथेच थांबलं. तात्या म्हणजे जयेशचा काका. जयेशचे वडील हल्लीच वारलेले. घरात जयेशची आई, काकी आणि तात्या राहायचे. लग्नाला बरीच वर्ष होऊनही तात्याला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे तो जयेशलाच मुलगा म्हणून त्याचे लाड पुरवायचा. जयेश दुसऱ्या दिवशी गावात फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडला. पण गावात जिकडे तिकडे तणावाचं वातावरण होतं. पूर्वी तो गावात आला की त्याच्याशी बोलायला माणसांचा गराडा पडायचा. पण यावेळी चित्र काही वेगळंच होतं. त्याला अचानक परकं, उदास वाटू लागलं. अशावेळी नेहमी तो त्याच्या हक्काच्या मित्राकडे जायचा. तो म्हणजे गावच्या सरपंचाचा मुलगा समीत. हा समीत पक्का बाराचा होता. त्याच्या नादाला लागून जयेशही भलते सलते नाद करू लागला होता. हे त्याच्या घरच्यांच्या कानावर आलेलं. म्हणून आईनं त्याला बरेच मुंबईला नोकरीसाठी धाडलं. इथं गावी राहिला असता तरी त्याला नोकरी करायची गरज पडली नसती. समीत बऱ्याच अनधिकृत कामांमध्ये मुरलेला होता. बेकायदेशीर हातभट्ट्या, खाडीलगतचा वाळू उपसा, अवैध जंगलतोड यासाठी त्याच्यावर कायदेशीर कलमाअंतर्गत गुन्हेही दाखल झाले होते. अर्थात या सगळ्यात जयेशचाही बरोबरीचा सहभाग असायचा. पण तो कधी या सगळ्यात त्याचं नाव देखील येऊ द्यायचा नाही. समीत आता खूपच बदलला होता. पूर्वीचा वाणपणा त्याच्यात औषधालाही नव्हता. जयेश समीतच्या बंगल्यावर गेला. ओटीवर टांगलेल्या झोपाळ्यावर कोणी गृहस्थ बसले होते. नमस्कार, मी जयेश. मधल्या आईतल्या बामणांच्या वाडीत राहतो. समीत आहे का घरात? त्या गृहस्थाने त्याला आपातमस्तक न्याहाळलं आणि म्हणाला, नाही बा, कोण समीत? मागल्या 15 वर्षात इथं कोण बी समीत आलेला नाही. अहो, असं कसं? 5 वर्षामागे तर मी इथून गेलो, तेव्हा तर इथंच होता, याच बंगल्यात. अहो, येडं की खोळ तुम्ही? जो माणूस हयात नाही त्याला भेटल्याचं बोलताय? काय आपण पाहिलं का? त्वान धुईन या. गृहस्थ गाल्यातल्या गाल्यात हसत म्हणाला. जयेशच्या रागाचा पारा चढत होता. तरीही तो समीतच्या प्रेमापोटी तिथेच हुज्जत घालत थांबला. खरं खरं सांगा, समीत कुठे आहे?
आणि तुम्ही कोण? आईसाहेब, काकासाहेब कुठे आहेत? पण तुम्ही सांगा, तुमचा समीर दिसाया कसा होता? कसा बोलायचा? त्याची एखादी सवय तुम्हाला माहीत असेलच की. तो गृहस्थ मिशीला ताव देत म्हणाला. समीर लय रांगडा गडी होता. आमचा मैतर होता. सरळ बोलणं कधी नाहीच. नेहमी कोड्यात बोलायचा. आणि असाच मिशीला ताव द्यायचा. आणि अचानक जयेशला काहीतरी आठवलं आणि तो धावतच झोपाळ्यावर बसलेल्या गृहस्थाकडे गेला. झोपाळा थांबवून त्याचे खांदे घट्ट पकडले. अरे लेका, एवढा बदललास होय तू? हे काय नवस हो? जीन पॅन्ट विकल्या की काय सगळ्या? यावर दोघे खो खो हसू लागले. एवढ्या वर्षात झाला नव्हता तो बदल असा अचानक पाहायला मिळाल्याने जयेश जरा चकितच झालेला. अरे, आबासाहेबांच्या राजकारणात मला काडीचा इंटरेस्ट नाही. त्यांच्या नावानं आयताच मान मिळत असताना मी कशाला जाऊ तिथे डोकं घालायला? आता आहे हे सर्व आपलंच आहे. अरे पण आईसाहेब कुठे आहेत? आणि आबा बरे आहेत ना रे सर्व? समितने एक दीर्घ सुस्कारा सोडला. अरे, तीच तर समजी ट्रॅजेडी हाय. तू गेला त्याच वर्षी मी लगीन केलं. लग्न? आणि तू? जयेशने न राहून विचारलं. हो मग? पण तुझ्या काकीला ती नकोशी झाली. यांना जातीतली पाहिजे. आणि दुसरं मोठं कारण म्हणजे ती अपोजिटवाल्यांच्या नात्यातली होती. तर मग काय विचारूच नको. पण मी बी काय माघार घेणार नव्हतो. मग आणली तशीच तिला. इथं दारात लागलं लगीन. पण त्यानंतर महिनाभरातच आबासाहेब वारले. काय सांगतो? पण कशानं? अरे तेच काही बी कळेना. बाहेर तालुक्याला गेलेले. येताना उशीर झालेला. मोबाईल घरातच विसरलेले. म्हणून त्या तालुक्याच्या फोन बूथवर फोन करायला गेले. तिथेच गेलेले सापडले. अरे रे. त्यानंतर आईसाहेब शांतच झाल्या. आबा गेल्याशी त्यांनी हाय खाल्ली. त्या जणू काही मुक्याच झाल्या. आणि हल्लीच हल्लीच 6 महिन्यापूर्वी गेल्या. अरे लेका, एवढं सगळं झालं आणि मला कळवलं पण नाही. घरी तात्या पण काय बोलला नाही. अरे, लोकांना वाटतं मीच इस्टेटीसाठी त्या दोघांना मारलं. जरा विचार कर. त्यांच्यानंतर सगळं मलाच तर मिळणार होतं. मग मी का मारीन त्यांना? आईसाहेबांचा तर माझ्यावर कोण जीव. त्यांना मारताना मला काहीच वाटणार नाही. त्याचा विचार पण माझ्या मनात आला नाही कधी. अरे, पण ही गावात अचानक पोलिसांची धाड कशी पडली? आणि तालुक्याला नक्की काय चालू आहे? मी येताना पोलिसांची गाडी दिसली. गावात पण दिसली. अरे, तो फोन बूट माणसं मारतोय गावातली. काय? अरे हो. तुम्हा मुंबईच्या लोकांना खरं नाही वाटणार. पण हेच खरं आहे. पोलीस पुरावे मागतात. पण जे पुराव्याच्या पल्ल्याचं ते कसं दिसावं? अरे, म्हणजे नेमकं झालंय तरी काय? ते समज नंतर सांगतो. आता आले आले इथं सर्वांची कबर खोदणार आहेस का? आणि तुझ्या लग्नाचं काय झालं? ती पोरगी जी तुला भेटलेली तीच केलीस काय? नाही रे, ती कसली? मला तर मुंबईची शिकली सवरलेली पोरगी पाहिजे. ती मला शोभली तरी असते काय? पण लेका, इतके दिवस फिरलास ते? बरं आहे. टाईम आहे त्यावर मजा करून घे. मग आहेच लगीन. पण सध्या ते कुठं आहे रे? तुला कधी भेटली नाही? अरे ती कसली येते? मीच तिला सोडून आलो. म्हणजे गावापेक्षा लांब. म्हणजे नक्की काय केलं तू? समितने मुद्दामच विचारलं. अरे, तिला तिच्या मावशीकडे पोस्ट करून आलो सुखरूप बीडला. मी स्थिर स्थावर झाल्यावर येतो म्हणलं. पण आज तागायत गेलो नाही. बरं, मग ते त्यांचं बोलणं चाललेलंच की समीतची बायको चहा घेऊन बाहेर आली. तिने समोरच्या टिपॉयवर चहा ठेवला आणि माघारी वळली. तेवढ्यात तिचा चेहरा बघून जयेश जागीच थिजला. अरे, ही कोण रे? अरे, हीच तर तुझी वहिनी. समीतची बायको म्हणून जी स्त्री चहा घेऊन आलेली ती जयेशची पूर्वाश्रमीची प्रेयसी होती. जयेशच्या चेहऱ्याचा रंग उडालेला. समीत त्याला काही बाई सांगतच होता. पण जयेशचं तिकडे लक्षच नव्हतं. अरे, काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? अरे काय नाही. वहिनीनं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते.
आधी कुठे राहायच्या? माहीत नाही. मी जास्त विचारलं पण नाही. आमची ओळख स्टँडवर झाली. तो बूथ बघितला ना? तिथेच. तिला पाहिल्याबरोबर मला एकदम ती आवडली. अरे, पण त्या सेम तिच्यासारख्याच दिसतात रे. काहीच फरक नाही. लेका, तुला भलताच रोग जडलेला दिसतो. एक काम कर, तिच्या मावशीच्या घरी जा आणि घेऊन ये तिला. हे बघ, या आधी झाडले तेवढे धंदे बास नाही का? आता गुमान लगीन कर आणि सेटल हो. जयेश तिरमिरीत उठला. त्याने सहज म्हणून घरात नजर टाकली. आत थंड, गडद काळोख होता आणि वरच्या कौलातून 2 कवडसे खाली आले होते. चपला पायात सरकवताना त्याने पुन्हा एकवार आत नजर टाकली. तेव्हा त्याला जाणवलं की ते 2 कवडसे नव्हते, तर तिचे विखारी डोळे आग ओकत होते. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. सर्वांचं भविष्याचं प्लॅनिंग झालेलं. जयेश त्याच्या मित्रांसोबत बोलत उभा होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. कुठेच? गेटपाशी ये. तिचा मेसेज होता. जयेश हिरमुसला. नेमका मित्रांसोबत असताना हिचा मेसेज येतो. फक्त टाइमपास म्हणून झालेली ओळख तिच्या लेखी फार पुढे गेली होती. ती आतापासूनच त्याच्यावर बायकोसारखा हक्क गाजवू लागलेली. त्यातून ती राजकारणातली, म्हणजे बघायलाच नको. एका अर्थी ती त्याच्या गळ्यातच पडलेली. जयेशला आता तिचं ओझं वाटायला लागलेलं. समीतची आणि जयेशची नुकतीच ओळख झालेली. थोड्याच दिवसात दोघांचे सूर जुळून आले आणि ते घनिष्ठ मित्रांसारखी सर्व गोष्टी एकमेकांना सांगू लागले. जयेशने तिच्याबद्दल सर्वप्रथम समीतलाच सांगितलं. पण समीत प्रेमाभिमाच्या भानगडीत पडणारा नव्हता. अरे, आता काय लगीन करून संसार थाटणार का तू? अजून तर खूप मजा करायची बाकी आहे. लगीन करायला पुरी जिंदगी पडली. अरे, कसलं काय? ती तर माझ्या गळ्यातच पडली. मला कुठेच सोडत नाही. घरी गेलो तरी तिला अपडेट द्यावं लागतं. हे ऐकून समीत हसत सुटला. जयेश पुरता वैतागलेला. अशात कॉलेज संपल्यावर तिनं लग्नाचा दोषा लावला आणि एक दिवस त्याच्या घरी येऊन ठेपली. नशिबाने त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं. जयेशचे वडील सरपंचाच्या शेतात मजुरीला होते. ही गोष्ट तिला ठाऊक होती. ती तडक त्यांच्याकडे गेली आणि तिने सर्व काही सांगून टाकलं. जयेशच्या वडिलांसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. आजपर्यंत जयेशने कधीच कुठली गोष्ट त्यांच्यापासून लपवली नव्हती. अगदी समीतची मैत्रीसुद्धा. त्यांनी त्याच दिवशी घडला प्रकार घरी सांगितला. तिच्या घरी सांगायचा प्रश्नच नव्हता, कारण सांगूनही काही उपयोग झाला नसता हे तिला पक्क ठाऊक होतं. जयेशने घरच्यांना त्याच्याकडून काही गैर घडणार नाही याचं आश्वासन दिलं. हळूहळू तो तिला टाळू लागला. तिचा नंबर ब्लॉक केला. काही करून त्याला आता तिच्यापासून सुटका हवी होती. तिच्या आणि जयेशच्या भेटीगाठींबाबत समीत आणि जयेशच्या घरचे वगळता कुणालाच कसलीच माहिती नव्हती. एकदा जयेश समीतच्या शेतावर गेलेला. समीतसोबत रानटी सशाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यात बोलणं सुरू होतं. समीत, काहीतरी आयडिया लढव ना. मी काय करू? तू इथवर पोचायला नको होतंस. अरे, 4-5 दिवस फिरवायची, मग दुसरी बघायची. तू लेका पार अरे काय पण बोलू नको. तुला काय माहीत? आम्ही फक्त भेटायचो. त्यातही निम्मा वेळ तिची बडबड ऐकण्यात जातोय. मी तिच्याशी दोस्ती केली कारण मला वाटलेलं खरं तर जयेशला तिच्या घरच्यांमार्फत ओळख काढून राजकारणात प्रवेश करायचा होता. पण ही गोष्ट त्याने समीतला सांगायचं टाळलं. काय वाटलेलं? काय नाही. मला फक्त वेळ घालवायला सोबत हवी होती. जन्मभरासाठी नाही. मग आता? आता काय? मी सांगतो तसं कर. जयेशनं समीतला ठराविक वेळेत फोन करायला सांगितलं. त्यावेळी तीही सोबत होती. समीतने फोन करून जयेशला तातडीने मामाच्या गावी जायला सांगितलं. तीही जयेशसोबत यायचा हट्ट करू लागली. जयेशला तेच हवं होतं. त्यानं तिला तालुक्याच्या फोन बूथ जवळ बोलवलं. पहाटे उजेड व्हायच्या आतच दोघे तेथे पोचले. स्टँडवर माणसांची वर्दळ खूपच कमी होती. तरी सावधगिरी म्हणून जयेश फोन बूथ मागे गेला. स्टँडवर माणसांची वर्दळ खूपच कमी होती. तरीही सावधगिरी म्हणून जयेशने तिला फोन बूथ मागे नेले. बूथच्या बाजूलाच 4-5 फूट खोल खड्डा खणलेला.
कसली तरी लाईन टाकण्याचं काम असावं बहुतेक. त्यानं तिला सोबत आणलेलं खाणं दिलं. लागलीच तिला झोप येऊ लागली. बघता बघता दुपार झाली. ती शांतपणे बाकावर झोपली होती. जयेशने तिला खाण्यातून गुंगीचं औषध दिलेलं. जयेश तिला तिथेच सोडून पळणार होता, पण त्याला वेगळीच शंका आली. तिचं शरीर थंडगार पडत चाललेलं. गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस झालेला. त्यामुळे ती तिथल्या तिथे मृत पावली होती. जयेश पुरता घाबरला. त्याला तिला मारायचं नव्हतं, पण आता झाला प्रकार त्याच्या अंगलट येण्याची चिन्हच दिसत होती. बूथमागच्या खड्ड्याचं काम जवळपास झालेलं होतं. कामगार खड्डा बुजवत होते. रात्र होताच कामगार गेले, पण अजूनही खड्डा पुरता बुजलेला नव्हता. आसपास कोणी नसल्याची खात्री करून त्याने तिला त्या खड्ड्यात टाकलं आणि खड्डा बुजवला. कामगारांचं उरलेलं काम जयेशने पूर्ण करून टाकलं. घाबराघुबरा होऊन तो स्टँडवर आला. स्टँडवर कोणीच नव्हतं. आडगावात एवढ्या रात्री कुठं कोण असणार? नाही म्हणायला रस्त्यावरची 2-4 कुत्री तेवढी होती. कुणाच्या दृष्टीस पडण्या अगोदर घरी जाणं भाग होतं. तो धावतच निघाला. घराच्या ओटीवर येऊन झोपला. दुसऱ्या तालुक्याला कामासाठी जातोय असं सांगून तो घराबाहेर पडलेला. त्यामुळे घरात त्याची फारशी चौकशी झाली नाही. पण नंतर गावात जिकडं तिकडं तिच्या गायब झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मनावरचा ताण घालवण्यासाठी जयेश आता जास्तीत जास्त वेळ समीरसोबत घालवू लागला. त्याच्यासोबत सर्व बेकायदेशीर कामात त्याचा सहभाग वाढू लागला. दारू, सिगरेट तर त्याच्या हातचा मळ होता. हे सर्व एकदा जयेशच्या आईच्या कानावर आलं आणि खबरदारीचा उपाय म्हणून तिनं जयेशला नोकरीसाठी मुंबईला धाडण्याचा निर्णय घेतला. जयेश तर मुंबईला गेला, पण इथे गावात मृत्यूचं थरारनाट्य सुरू झालं. फोनबूथच्या बाजूला असलेल्या बाकावर अपरात्री कोणी स्त्री बसलेली दिसायची. अनेकांनी तिला ते फोनबूथमध्ये बघितल्याचा दावा केला होता, पण ती सर्वांनाच दिसत नव्हती. ज्यांना ती दिसली ते जिवंत राहिले नाहीत. मृत व्यक्तींमध्ये जास्त करून कॉलेजवयीन आणि मध्यम वयाचे तरुण होते. त्या प्रत्येकामध्ये ती जणू जयेशलाच बघत होती, कारण त्या मृत तरुणांनीही कोणत्या ना कोणत्या मुलीची फसवणूक केली होती. जयेश घरी आला आणि त्याने प्रथमतः त्याचे वडील कसे वारले याची चौकशी केली. त्याचे वडील मजुरीला गेलेले, पण येताना त्यांच्यासोबत कोणी अनोळखी तरुण स्त्री होती. त्यानंतर ते थेट त्यांच्या घराच्या बांधाखालीच पडलेले आढळले. ते तिथेच मृत पावले होते. जयेशला समीरच्या घरी जायचं होतं, पण तो घाबरत होता. एकदा योगायोगाने समीरच जयेशला भेटला. दोघे एका शांत ठिकाणी जाऊन बसले. जयेशने घडलेला इत्थंभूत प्रकार त्याला सांगितला. त्याने लग्न करून आणलेली बायको ही तीच आहे याची कबुली दिली. पण समीरला यावर विश्वासच बसेना. इतकी जिवंत माणसात वावरणारी बाई पिशाच्या कशी असेल? पण लवकरच त्यांना सत्य समजलं. समीरची बायको त्या दिवसापासून घरातून नाहीशी झाली. इकडे जयेशला जयस्थळी तीच दिसू लागली. त्याने तिच्यासोबत केलेल्या अन्यायाचा सूड घेतल्याशिवाय ती जाणार नव्हती. पण तिला हे सर्व लोकांसमोर आणायचं होतं. जयेशला तिचे भास व्हायचे. चालता बोलता पोरगा अचानक वेड्यासारखं का वागू लागला, हे त्याच्या घरच्यांसाठी एक कोडं होतं. समीरची बायको घरातून गायब झाल्यानं तोही चिंतेत होता. एकदा त्याच्या गड्याने एक विचित्र गोष्ट त्याच्या निदर्शनास आणून दिली. समीरच्या बायकोसोबतच्या फोटोंमध्ये बायकोचे सर्व फोटो विद्रूप झालेले. सर्व फोटोंची तीच गत होती. कदाचित ते तिचं खरं रूप होतं. म्हणजे इतके दिवस तो बायको समजून जिच्याशी सलगी करत होता, ती नुसत्या विचारानेच त्याचा थरकाप उडाला. तो तडक जयेशला भेटायला गेला. जयेश पुन्हा मुंबईला जाण्यासाठी स्टँडवर गेलेला. समीरला ही गोष्ट समजतात तोही त्याच्या मागोमाग स्टँडवर गेला. गाडीला अजून अवकाश होता. जयेश स्टँडवर थांबलेला. दूरवर दिसणारा फोन बूथ न्याहाळत बसलेला. तेवढ्यात त्याला तिथे समीर दिसला. तो हात दाखवून त्याला बोलावत होता. जयेश तडक त्याच्या जवळ गेला. दोघे बूथ शेजारच्या बाकावर बसले. जुजबी बोलणं झाल्यावर जयेश जायला निघाला, पण त्याला उठताच येईना. त्याने घाबरत शेजारी बसलेल्या समीरकडे पाहिले. तो समीर नव्हता, तर ती तीच होती. अर्धवट झडलेल्या माती मागल्या शरीराने त्याच्याकडे पाहत होती. हसत होती. तिच्या शरीरावरील मांस कुजले होते. सर्वांगाला माती लागली.
जयेशला कळून चुकले की आता आपली सुटका नाही. तेवढ्यात खरोखरीच समित तेथे आला. समितला जयेश तर दिसलाच, पण ती सुद्धा दिसली. त्याने क्षणार्धात ओळखलं. ती त्याची बायको होती. आपली बायको जयेशची प्रेयसी आहे हे समजल्यावर त्याचा राग उफाळून आला. समितचं आपल्या बायकोवर खरं प्रेम होतं. तिच्यासाठीच त्याने आतापर्यंतचे सर्व वाईट मार्ग सोडले होते. इतकंच काय, स्वतःच्या आईवडिलांनाही गमावलं होतं. पण तिने जयेशला शोधण्यासाठी समितचाच वापर का केला? समित रागारागा तिच्यासमोर उभा राहिला आणि तिच्या आत्तापर्यंतच्या वागणुकीचा जाब विचारला. तेव्हा तिने शांतपणे उत्तर दिलं, तू जयेशचा मित्र आहेस हे खरं, पण त्याही आधी एक हलकट आणि नीच मनुष्य आहेस हे विसरू नकोस. किती मुले नादी लावल्यास, किती संसार उद्ध्वस्त केलेस, याला तुझ्या लेखी काडीची किंमत नाही. तुझ्या वडिलांच्या नीचपणामुळे माझ्या घरचे सुख शांती नष्ट झाली. बाबांना वेड लागायची पाळी आली आणि हे सर्व सहन न होऊन ते हे जग सोडून गेले. माझ्या घरची वाताहत झाली तुझ्यामुळे. तू केलेल्या चोऱ्या लबाड्यांमध्ये माझ्या बाबांचं नाव कसं आलं? या गोष्टींमध्ये तू पक्का मुरलेला आहेस. तुला खरं तर मी तेव्हाच मारलं असतं जेव्हा तुझ्या बापाला मारलं. पण नंतर समजलं की तुझ्या या नीच कामांमध्ये तुला याचीही साथ होती. म्हणूनच इथवर थांबले आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला करत गेले. आधी जयेशचा बाप, मग तुझा बाप, मग तू आणि आता जयेश. तिने समीरशी प्रेमाचं नाटक करून त्याच्यावर एक प्रकारे सूडच उगवला होता. संधी साधून जयेशने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण ठराविक अंतरापुढे त्याला पाय टाकता येईना. तिने त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही, फक्त हात लांब केला. त्या सडक्या हाताच्या स्पर्शाने जयेशचा हात जळू लागला. मरणप्राय वेदना होऊ लागली. समीरने त्याला वाचवायचा निष्फळ प्रयत्न केला, पण तिच्या एका कटाक्षाने त्याचे डोळे जळू लागले. चेहरा आक्रसू लागला. त्यांचा आरडाओरडा ठराविक परिघाबाहेर जात नव्हता. भर दिवसात चाललेलं हे नाट्य कुणाच्याही दृष्टीस पडणार नव्हतं. या समितने गावची एक पिढी बर्बाद केली. त्या सर्वांना मी धडा शिकवला. मीच त्यांना इथं बोलवलं. मीच त्यांच्या घरी फोन केले. तो त्यांच्या घरच्यांसाठी एक संकेत होता की त्यांची मुलं आता कधीच परत येणार नाही. ती खदखदा हसू लागली. हसता हसताच तिचा जबडा एकाएकी निखळला आणि ती आणखीनच विचित्र दिसू लागली. समित आणि जयेशच्या घरी पुन्हा अनोळखी नंबरवरून कॉल गेला. फोन उचलताच जयेश आणि समितचा आवाज ऐकू येऊ लागला. इकडे समित व जयेश शेवटची विनवणी करू लागले, पण आता काहीच उपयोग नव्हता. तिचा सूड अंतिम टप्प्यात पोहोचला होता. तिचा आत्मा शांत झाला. दोघांचेही सडल्यासारखे देह फोनबूथच्या मागे पडले होते. दुसऱ्या दिवशी फोनबूथने आणखी 2 बळी घेतल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली, पण त्यानंतर हे बळी थांबले ते कायमचेच. जयेशच्या मृत्यूसोबत तिचा सोडाग्नी शांत झाला, पण अजूनही जर कधी गावात एखाद्या मुलानं कुठच्या मुलीची फसवणूक केली तर त्यांच्या घरच्या फोनवर त्याच फोनबूथवरून कॉल येतो आणि त्या मुलांसोबत तेच घडते जे जयेशसोबत घडले होते. गोष्ट आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लिसनिंग.